जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजच्या प्रार्थनेच्या मननामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळच्या वेळी देवाने आपल्या सर्वांना त्याच्या प्रार्थनेसाठी एकत्र केलं, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. ही सकाळची वेळी तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर. हे देवापा, सर्व पापी गोष्टीपासून, सर्व व्याभिचाराच्या गोष्टीपासून, सर्व सैतानी गोष्टीपासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे माझ्या देवा. हे देवा, या सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर. आमचा प्रत्येकाचा परिवार तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू कर. हे देवापा, जे काय आम्ही वचनावरती मनन करणार आहोत, ते वचन समजण्यासाठी आणि प्रभू तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तू मला सहाय्य कर. हे देवापा, सर्व सैतानी अटॅक्स तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आमच्या प्रत्येकाचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू केलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, ही सकाळची वेळ काळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, ह्या सकाळच्या समय आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. तारक तू, सामर्थ्य तू, येशू दे युगानुगाही. तारक तू, सामर्थ्य तू, येशू दे युगानुगाही. हालेलुया, होसाना, हालेलुया, होसाना. हालेलुया, 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे आपण महिमा स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे आपण महिमा स्तुती वर्णू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युगानुगाही. देवबाप करो, या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. प्रियानो, आजच्या मननासाठी शास्त्र भाग आहे प्रेषितांची कृत्ये याचा 22वा अध्याय. तत्पूर्वी आपल्या सर्वांचं या सकाळच्या मननामध्ये मी स्वागत करत आहे. प्रभू येशू त्याची कृपा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे प्रगट करो. आणि खरोखर आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करत असताना प्रियांनो, फक्त आम्हाला असं वाटतं की फक्त आशीर्वादाचे शास्त्र भाग आपण वाचायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. परंतु मी तुम्हाला सांगतो की पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचनाचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून आपण आज प्रेषितांचे कृत्ये याचा 22व्या अध्यायातून आपण पाहणार आहोत. तर यहुद्यांबरोबर पौलाने केलेले भाषण. देवाचा दास पौल यांनी यहुदी लोकांच्या पुढं जे काही भाषण केलेले आहे, जे काही त्या लोकांसंगती बोललेला आहे, तो या ठिकाणी सांगत आहे. बंधुजनो व वडील मंडळीनो, मी जे आता तुम्हास प्रत्युत्तर करीतो ते ऐका. तो आपणा बरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले. मग त्याने म्हटले, पहा, मी यहुदी आहे. माझा जन्म किलकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमालियलच्या चरणाजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्रांचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले
आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आविषयी आहात तसा मीही होतो. पण ह्या ठिकाणी पौलाच्या जीवनामध्ये या काही गोष्टी महत्वाच्या आम्हाला दिसत आहे. तो इब्री होता आणि इब्री असून तो यहुदी होता आणि त्याचा जन्म किलकियातील तार्स नगरात झालेला हे आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि विशेष म्हणजे त्या काळची जी बायबल शाळा होती, जी पवित्र शास्त्राच्या अभ्यासाची जी शाळा होती, ती गमालियल जो हा देवाचा दास होता त्या शाळेमध्ये त्याचं शिक्षण झालेलं होतं. आणि जे नियमशास्त्राचं जे शिक्षण होतं ते कडकडीत रीतीने त्याच्या जीवनामध्ये झालेलं होतं. आणि पहा, तो आस्थेने यहुदी होता आणि देवाच्या विषय अधिक आवेशी होता. हे आम्हाला प्रेषितांच्या कृत्याच्या जर सुरुवातीच्या भागामध्ये जर आम्ही पाहिलं तर तो ख्रिस्त म्हणजे प्रभू येशूवरती विश्वास ठेवणारे लोक होते, त्यांचा तो छळ करताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. त्या आस्थेपायी त्यांनी ह्या सर्व गोष्टी केल्या होत्या. परंतु पहा, त्याच्याविषयी आम्हाला पुढील वचनामध्ये काय दिसतं ते आपण पाहूया. पुरुष व स्त्रिया यांना बांधून तुरुंगात घालून देहांत शिक्षा देऊन सुद्धा मी या पंथाचा पाठलाग केला. त्याविषयी प्रमुख याजक व सगळा वडील वर्ग माझा साक्षी आहे. मी त्याच्यापासून बंधुजनास पत्रे घेऊन दिमिश्कास चाललो होतो, यासाठी की जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेमेत शासन करावयास आणावे. मग असे झाले की जाता जाता मी दिमिश्काजवळ पोहोचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्या भोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि शौला शौला, माझा छळ का करीतोस, अशी वाणी माझ्या बरोबर बोलताना मी ऐकली. मी विचारले, प्रभूजी तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, ज्या नासरी येशूचा तू छळ करीतोस तो मीच आहे. तेव्हा माझ्या बरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्या बरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, उठून दिमिश्कात जा. मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे त्या सर्वाविषयी तुला तेथे सांगण्यात येईल. मग त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले, म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिश्कात नेले. मग हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तिथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शाऊल भाऊ इकडे पहा. तत्क्षणी मी त्याच्याकडे वर पाहिले. मग तो मला म्हणाला की आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्या संबंधाने ठरवले आहे की त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी, कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. तर आता उशीर का करतोस? उठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे शालन कर. मग असे झाले की मी यरुशलेमेस माघारी आल्यावर मंदिरात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले. तेव्हा मी त्याला पाहिले. तो मला म्हणाला, त्वरा कर, यरुशलेमेत लवकर निघून जा, कारण तू माझ्या विषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाही. तेव्हा मी म्हणालो, प्रभू त्यांना ठाऊक आहे की तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी बंदीत टाकून त्यांना सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे. तुझा साक्षी स्तेफन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि
त्याचा घात करणाऱ्यांची वस्त्रे सांभाळीत होतो, तेव्हा त्याने मला सांगितले, जा, मी तुला परराष्ट्रांकडे दूर पाठवतो. वाचले बघा, ह्या ठिकाणी जे काही वचन आपण वाचलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की पौलाच्या जीवनामध्ये देवाने कसं कसं कार्य केलेलं आहे ते आम्ही पाहत होतो. पौल हा आस्थेने यहुदी होता. तो त्या ठिकाणी जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत होते त्या लोकांना तो पकडून आणून बंदी शाळेत टाकत होता, त्यांना मारहाण करत होता, त्यांना देहांत शिक्षा देत होता आणि हे असं कार्य तो त्या ठिकाणी करत होता. परंतु ज्या देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं त्याच देवाची तो आराधना करत होता, कारण त्याच्या पूर्वी तो प्रभू येशूला ओळखत नव्हता. परंतु ज्या वेळेस प्रभूने त्याला दर्शन देऊन त्या ठिकाणी सांगितलं, त्या दर्शनामुळे त्याचं जीवन त्या ठिकाणी बदललेलं आहे. आणि पहा, त्या ठिकाणी प्रभूला देखील बघा 17व्या वचनामध्ये एक महत्वाची गोष्ट आम्हाला दिसते की यरूशलेमेत माघारी आल्यावर मंदिरात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले, तेव्हा मी त्याला पाहिले. कोणाला पाहिलं? तर प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला निक्षून सांगत आहे की ज्या कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलेलं आहे त्या सर्व लोकांना प्रेषित असं पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला देखील प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन हे आम्हाला प्रत्येकाला झालं पाहिजे आणि त्या रीतीने आम्ही आमच्या जीवनाची तयारी केली पाहिजे. प्रियांनो, देवाची सेवा करणं हे खूप महत्वाचं आहे. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाची सेवा करत नाही, देवाचं वचन इतरांपर्यंत आम्ही पोहोचवत नाही, तर प्रियांनो आज आमचं जीवन शून्य असं आहे. कारण ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये श्वास टाकला, त्या जिवंत देव जो यहोवा परमेश्वर, पिता परमेश्वर आणि त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या नावावरती देवाने आम्हाला विश्वास ठेवायला लावलेला आहे. कारण जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही, त्याच्या मार्गाने आम्ही चालत नाही, तर आम्हाला स्वर्गीय जीवन भेटू शकणार नाही. प्रियांनो, आज या सकाळच्या वेळेस माझं प्रत्येक जो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहे त्यांनी त्याचं जीवन शुद्ध आणि पवित्र जीवन जगायला पाहिजे. आणि ह्या जीवनामध्ये जगत असताना आम्ही आमचं जीवन संपूर्णपणे त्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही आमचं जीवन दिलं पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, आज या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन त्या पवित्र प्रभू येशूच्या चरणाजवळ समर्पित केलं पाहिजे. या ठिकाणी प्रभूने केवळ दर्शन दिलं नाही, तर तो पौलाला म्हटलेला आहे, त्वरा कर, यरूशलेमेतून लवकर निघून जा, कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाही. पहा, प्रभूने त्यालाच आधी चेतावणी दिलेली आहे. आणि खरोखर येणाऱ्या संकटापासून जे येणारे संकट होते त्याच्यावर त्या संकटाच्या यायच्या आधी त्याला जागृत त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याला सावध केलेलं आहे. आणि मग पहा, प्रभूने त्याला सांगितलं की 21व्या वचनामध्ये आम्हाला दिसतं की तेव्हा त्याने मला सांगितले की जा, मी तुला परराष्ट्रीयांकडे दूर पाठवत आहे. पहा प्रियांनो, या ठिकाणी प्रभूने परराष्ट्रीयांपर्यंत जी सुवार्थ आज आपल्या प्रत्येकापर्यंत आलेली ती केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि खरोखर त्या सेवकांनी त्या ठिकाणी त्याग केलेला आम्हाला दिसत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा त्या ठिकाणी केलेली नाही. नाहीतर आमचं जीवन केवळ झोपा घेणारं असतं, केवळ आम्ही त्याची प्रार्थना करत नाही, आम्ही फक्त खातो पितो आणि एखाद्या जनावराप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगत असतो. आम्हाला त्या जिवंत देवाचं काही घेणं नसतं. प्रियांनो, ज्या देवाने तुमच्या जीवनामध्ये जीवनाचा श्वास ठेवलेला आहे आणि त्याचा अधिकार, तो श्वास काढून घेण्याचा अधिकार देखील त्या देवाकडे आहे. परंतु प्रियांनो, केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीमुळे आज आम्ही ह्या जगामध्ये जिवंत आहोत. जर हा प्रभूचा काळ जर नसता तर प्रियांनो, ह्या जगाचा नाश केव्हा झाला असता.
परंतु देवाने जी केलेली मोठी प्रीती आहे ती आमच्या जीवनामध्ये अवतरलेली आहे, आणि ती प्रीती म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आणि सैतानाला आमच्या जीवनामध्ये आम्ही काम करू दिलं नाही पाहिजे. जर आम्हाला झोप येत असेल तर आम्ही कानाखाली मारून आम्हाला स्वतःला सावध केलं पाहिजे. हे आम्ही आमच्या जीवनामध्ये गोष्टी केल्या पाहिजे. कारण सैतानाला जर आम्ही अडवलं नाही तर तो आमच्या जीवनामध्ये काम करल, आम्हाला देवाच्या वचनापासून तो दूर ठेवल. आणि म्हणून आम्ही आमच्या शरीराला काय केलं पाहिजे, आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. आणि ही सकाळची वेळ प्रार्थनेची आहे, ही सकाळची वेळ देवाच्या स्तुतीची आहे. आणि म्हणून आम्ही आमचं लक्ष देवाच्या वचनाकडे लावलं. कदाचित तुम्हाला झोप येईल, सैतान काय करेल की आम्हाला झोप आणील, देवाचं वचन आम्हाला ऐकू देणार नाही. तो तुम्हाला म्हणेल काय गरज आहे देवाचे वचन ऐकण्याची. झोप घे बाळा, झोप घे बहिणी, झोप घे भावा, झोप घे लेकरा. कारण सैतानाचं, त्या दुष्टाचं कामच ते आहे की आपल्याला त्या जिवंत देवाच्या वचनापासून दूर नेण्याचं. आता या प्रभूचा दास जो पौल आहे याच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याने कोणत्याही प्रकारे ह्या ठिकाणी तडजोड केलेली दिसत नाही. त्याच्यावरती अनेक वेळा संकट आले, अनेक वेळा त्यांनी छड्यांचा मार खाल्ला, अनेक संकटाला तोंड देऊन त्यांनी हे देवाचे वचन आम्हाला पुढं जे काही पुस्तकं आहेत पवित्र शास्त्रामध्ये जवळपास अर्धे पुस्तक देवाचा दास पौल यांनी लिहिलेले आम्हाला दिसत आहे. आणि ह्या ठिकाणी देखील तो ह्या सर्व लोकांच्या पुढे यरुशलेमेमध्ये तो प्रभूची साक्ष देताना आम्हाला दिसलेला आहे. आणि म्हणून त्यामुळेच प्रभूने पौलाला काय केलेलं आहे, दर्शन दिलेलं आहे. प्रियानो, ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये खऱ्या रीतीने जर देवाचं काम करतो ना, त्यावेळेस प्रभू आम्हाला दर्शन देतो, तो आमच्या संगती बोलतो, त्याचे संबंध आमच्या जीवनामध्ये चांगले असतात. आणि म्हणून मी तुम्हाला ह्या सकाळच्या वेळेस देवाच्या वचनातून मार्गदर्शन करताना एकच गोष्ट मला ह्या ठिकाणी जाणवत आहे की आम्ही आमच्या प्रभूशी विश्वासू राहिला पाहिजे. आज आम्ही आमचं जे काही ख्रिस्ती जीवन जगत असताना, पवित्र जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये ज्या अयोग्य गोष्टी आहेत त्या आम्हाला पूर्णपणे काढून टाकायच्या आहे. कारण देवाचं राज्य एकदम जवळ आलेलं आहे, स्वर्गाचं राज्य एकदम जवळ आलेलं आहे. जर जगाची परिस्थिती जर आम्ही पाहिली तर ठिकठिकाणी युद्ध होत आहे, ठिकठिकाणी देशातल्या परिस्थिती बिघडलेल्या आहेत, जातीवाद पेटलेला आहे. आणि प्रियानो, हे संकेत आम्हाला प्रभूच्या येण्याच्या विषयी संकेत देत आहे. भूमिकंप होत आहे, दुष्काळ पडत आहे, महापूर होत आहे, वेगवेगळ्या पिढा या पृथ्वीवरती येत आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला प्रभूचं दुसरं येण्याचं चिन्ह आम्हाला दर्शवित आहे. आणि म्हणून प्रियानो, ह्या सकाळच्या वेळी मी आवाहन करत आहे की त्वरा करा, धावा करा आणि पश्चाताप करा आणि आपलं जीवन त्या प्रभूला द्या. पौलासारखं जीवन आम्ही प्रभूला दिलं पाहिजे. त्याने एकदा जीवन जे प्रभूला दिलं तर शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रभूची सेवा आम्हाला त्या ठिकाणी केलेली दिसत आहे. आणि म्हणून या छोट्याशा वचनाद्वारे देवा तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाप्पा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, या सकाळच्या समय मी प्रार्थना करत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. ज्या वचनामधून बोललेलं आहे ते बोलण्यासाठी तू मला सहकार्य केलं त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या सकाळच्या वेळेस
तुझ्या प्रभावी सामर्थ्याने हे जे कोणी वचन ऐकत आहे त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर, त्यांचं जीवन बदलल्या जाऊ दे प्रभू. आम्ही ह्या वचनाचा अभ्यास करून अधिक आणि अधिक तुझ्या जवळ येण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हे देवबापा, अद्यापी आमच्या जीवनामध्ये ज्या सैतानी गोष्टी आहेत, आम्ही तुझं वचन वाचत नाही, आम्ही तुझ्या मार्गानुसार चालत नाही, तर प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर आणि पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. तुझा दास देव पौल याच्या जीवनासारखं जे त्याचं जीवन तू बदलून टाकलं, त्याच्यासारखं जीवन प्रिय प्रभू येशू आम्हाला जगता येणार नाही, परंतु प्रिय प्रभू येशू तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. तुझ्या अभिषेकाने तू आम्हाला तू कर. आमच्या जीवनामध्ये आमच्या पापामुळे आलेले जे आजार आहे, जे संकट आहे, ज्या निराशा आहेत, त्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि या सकाळच्या समय तू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वर. आज ही सकाळची वेळ प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलेली आहे. होय प्रिय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे, कारण तू आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. आमच्या शरीरातील तू व्याधी तू काढून टाक, आमचं जीवन प्रार्थनामय तू कर, आमचं जीवन तुझ्या वचनानुसार तू चालू आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रभू आज आम्ही प्रार्थना करत आहोत, आमचा भारत देश तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. या भारत देशामधील जे कार्यकारभार करणारे सर्व मंत्री, नेते, आमच्या देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रिय प्रभू सर्व राज्याचे सर्व मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमच्या देशाविषयी ते जे काही निर्णय घेत आहेत ते सामान्य जनतेसाठी प्रिय प्रभू ते योग्य निर्णय घ्यावेत आणि कोणावरतीही अन्याय न करता या देशाची सेवा करत असताना निपक्ष आणि कपटपणे या देशाची सेवा करावी म्हणून त्यांना बुद्धी आणि चातुर्य ज्ञान तू दे आणि प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू या आमच्या भारत देशामध्ये तुझं संजीवन उतरून दे, तुझ्या वचनामध्ये या लोकांना तू स्थिर कर आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. तुझा अभिषेक आमच्या प्रत्येकावरती उतरून सर्व आजार, सर्व दुष्टात्म्यांनी लावलेल्या पीडा या सकाळच्या समय प्रिय प्रभू येशू तू काढून टाक आणि तुझं गौरव दे. विशेष करून आमचा बंधू देवाचा दास पास्टर अमोल गायकवाड या बंधूला तुझ्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर प्रभू. अनकॉन्शियस मधून त्याला तू बाहेर तू काढ प्रिय प्रभू येशू. त्याच्या मेंदूचं सर्व जे काही बिघाड झालेलं आहे तो सर्व बिघाड तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू दुरुस्त कर, कारण आमच्या शरीराचा प्रत्येक अवयव तू निर्माण केलेला आहे प्रभू. त्याचं जीवन तू बदलून टाक पित्या परमेश्वरा. हे देवबापा त्याला तू या परिस्थितीतून तू बाहेर काढ प्रभू. ते शरीरातील अवयव तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू चेंज करून टाक पित्या परमेश्वरा. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवबापा. त्याला त्याच्या पायावरती तू उभं कर आणि तुझ्या सेवेसाठी पुन्हा एकदा तू उभं कर आणि त्याच्या परिवाराला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. देवबापा आज होणारे सर्व कामकाज, आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना, आज होणारे सर्व प्रवास, ज्या लोकांचे काम अडखळलेले आहे त्या सर्वांना प्रिय प्रभू येशू तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे त्या परमेश्वरा. सर्व अपघातापासून सर्वांचं रक्षण कर, सर्व सैतानी गोष्टीपासून, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व दुष्टात्म्यांपासून प्रिय प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव. प्रिय प्रभू येशू, इथून पुढची वेळ काळ सर्वस्वी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, जर आपल्याला प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा, म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना आणि देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. उन्हापासून, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व दुष्टात्म्यांपासून आपलं संरक्षण करू. आमेन.